चला तर आज आपण बघणार आहोत गावाकडच्या हॉटेल स्टाईल एकदम झणझणीत गावरान पद्धतीने जसं चुलीवर बटाट्याची भाजी बनते ना तशीच परफेक्ट प्रमाणात आणि टम्म फुगलेली अशी गुबगुबीत पुरी. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी तर 2 वाट्या कणिक घेतलेलं आहे छोट्या वाटीनं. त्यामध्ये टाकून देते थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून दिलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून यामध्ये कणिक मळून घेते. घट्टसर कणिक मळून घ्यायचं. पातळ कणिक अजिबात मळायचं नाही आपली पुरी टम्म फुगण्यासाठी. आणि यामध्ये तेलाचा पण मी थोडा पण वापर केलेला नाही. घट्ट कणिक मळून घेते इथे असं कणिक मळून तयार झालेलं आहे. घट्टसर मळून घेतलेलं आहे. आता याला 10 मिनिटं साईडला ठेवून देते मुरण्यासाठी. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथं बटाटे घेतलेले आहेत. उकडून यावरचं सालपान काढून घेतलेलं आहे. बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे छोटा. सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडं. लसणाच्या पाकळ्या, आलं. आता पुढची स्टेप बघू आपण काय बनवायची तर त्यासाठी आता आपण झणझणीत भाजी म्हणल्यावर तर थोडं सामान भाजूनच घ्यावं लागेल. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये टाकून देते थोडंसं तेल आणि नंतर कांदा टाकून देते यामध्ये. आणि कांदा लालसर तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. खूप टेस्टी लागते असा कांदा भाजून घेतल्याच्या नंतर. हॉटेलपेक्षाही भारीच तयार होते घरीच. इथे कांदा भाजून तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये टाकून देते आपण घेतलेलं सुकं खोबरं पण यामध्ये टाकून देते आणि 2 मिनिटं परतून घेते. आता 2 मिनिटं परतून झालेला आहे. गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेते आता याला प्लेटमध्ये काढून. इथे आता थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेते सुकं खोबरं आणि कांदा. सुकं खोबरं आणि कांदा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकून देते लसणाच्या पाकळ्या आणि आलं. आता मिक्सरला फिरवून घेते. इथे असं करून घेतलेलं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस बघू. यामध्ये फक्त मी 2 चमचे पाणी ऍड केलेलं आहे. तर त्याच कढईमध्ये मी टाकून देते तेल. 2 चमच यामध्ये तेल टाकून देते. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकून देते आता आपण मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे थोडेसे जिरे पण फुलू द्यायचे. नंतर टाकून द्यायचा आपण घेतलेला काप करून टोमॅटो. यामध्ये टोमॅटो चांगला तेलामध्ये परतू द्यायचा. नंतर यामध्ये टाकून द्यायचं आपण करून घेतलेलं कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण यामध्ये टाकून द्यायचं. आणि ते पण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तेलात. आता तेल सुटलेलं आहे. तेलात परतून पण झालेलं आहे. आता यामध्ये टाकून ते थोडंसं बेसन पीठ टाकल्यामुळे टोमॅटो एकीकड कांदा एकीकड असं होणार नाही. सर्व मिक्स होईल.
हॉटेलवाले पण यामध्ये बेसन पीठ टाका थोडं. आता मिक्स करून घेते. नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. 1 चमच लाल तिखट यामध्ये टाकून दिलेला आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडासा गरम मसाला, अर्धा चमच गरम मसाला. नंतर टाकून देते यामध्ये 1 चमच कांदा लसूण मसाला आणि मिक्स करून घेते परत. नंतर त्यामध्ये टाकून देते अर्धा चमच काळा मसाला. आपल्याला चणचणीत झणझणीत भाजी म्हणल्यावर तर काळा मसाला टाकावाच लागेल. काळा मसाला नसला तरी पण चालतं. आता मिक्स करून घेते हे सर्व. नंतर यामध्ये टाकून देते असे थोड्याने हाताने 2 फोडी का होईना पण अशा हाताने मॅश करून यामध्ये टाकून देते. परत मिक्स करून घेते. कसं भाजीला थोडा दाटसरपणा येतो ना त्यामुळे. नंतर आपण यामध्ये सर्व फोडी बटाट्याच्या टाकून देते. मिक्स करून घेते. नंतर यामध्ये टाकून देते थोडस पाणी यामध्ये. आता इथे एक उकळी काढून घेते आणि यामध्ये थोडस चवीप्रमाणे मीठ टाकून देते. आता इथं उकळी आलेली आहे आपल्या बटाट्याच्या भाजीला आणि काय सुंदर दिसते ना. आणि सुगंध तर काय सर्व घरालाच पसरलेला आहे. नंतर त्यावर टाकून देते अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. इथे भाजी बनवून तयार झालेली आहे. परफेक्ट अशी हॉटेल सारखीच. कट तर काय खतरनाकच आलाय आपल्या बटाट्याच्या भाजीला. चला आता पुढची स्टेप बघू आपण काय बनवायची तर. बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण घेऊ पुरी बनवायला. कणिकाला पण आपल्या 10 मिनिटं झालेले आहेत असं मुरून. आता कणिकाचा गोळा घेतल्याच्या नंतर आपलं असं कणिक पोळपाटाला थोडं पण नाही चिटकलं की समजायचं आपलं कणिक असं परफेक्ट झालेलं आहे. जर चिटकत असलं पोळपाटाला तर समजायचं आपलं पुरीसाठी कणिकच व्यवस्थित मळलेलं नाही. याला पीठ अजिबातच लावायचं नाही सुकं. थोडं वाटलंच तर तेल लावा पोळपाटाला खालून, पण सुकं पीठ अजिबात लावायचं नाही. त्यामुळे आपली पुरी तेलकट होऊ शकते. आता पुरी इथे मी लाटून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आता लहान मोठ्या पुऱ्या करू शकता. इथे पुरी मी लाटून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही याला थोडा पण तेलाचा वापर नाही केलेला. आता सर्व पुऱ्या अशाच बनवून घेते मी इथे. आता सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता यांना आपण तळून घेऊ. पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये देते सोडून मी पुऱ्या. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. नंतर आपल्या पुऱ्या अशा टम्म फुगतात. थोडस हलक्या हलक्या हाताने हलवून घेते पुरीला. वा, काय मस्त अशी टम्म फुगत आहे ना आपली पुरी. 5 सेकंद तरी खालची बाजू तळून घ्यायची. नंतर परत वरची बाजू पण तळून घ्यायची.
पाहू शकता इथं अशी किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे ना पुरी. आता दोन्ही पण बाजू अशा तळून घेते. अशी टम्म अशी टम्म फुगलेली पुरी, आलूची भाजी. वा, काय मस्त हा. पुरी आता तळून तयार झालेली आहे. आता मी यांना काढून घेते. इथे तयार झालेले आहेत आपले टम्म फुगलेली पुरी, आलूची भाजी आणि राईस पण. कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.